माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे कर्ज आणि शेती विक्रीच्या वादातून मुलानेच वडिलांच्या लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रमेश बटू कुंभार वय वर्ष 54 राहणार पाटील वस्ती तालुका सांगोला असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। याबाबत त्यांच्या पत्नी समाबाई रमेश कुंभार वय वर्ष 50 यांनी मुलगा अतुल कुंभार वय वर्ष 30 याच्या विरोधात सांगोला ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। रमेश कुंभार हे वाकी शिवणे तालुका सांगोला येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। मोठा मुलगा चैतन्य कुंभार हा बिहार येथे शिक्षक म्हणून नोकरी करतो। प्रेमविवाह करून तो तिथेच राहण्यास असून वाकी शिवणेमध्ये मृत रमेश कुंभार यांचा धाकटा मुलगा अतुल कुंभार व पत्नी समाबाई कुंभार या एकत्रित राहण्यास होते। रमेश कुंभार यांच्या नावावर असलेली सुमारे 4 एकर शेती विकण्याच्या निर्णयावरून त्यांचा मुलगा व अतुल कुंभार यांच्यामध्ये वाद पेटला। सकाळी विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी रमेश कुंभार गेले होते। त्याआधी त्यांचा मुलगा अतुल हा डाळिंबच्या झाडांना लिक्विड सोडण्यासाठी शेतात गेला होता। त्यानंतर सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास शेजारी तुकाराम मोहिते यांनी शेतातून रमेश कुंभार ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याचे सांगितले। शेतात पाहणी केले तर रमेश कुंभार यांचे डोके, तोंड व पायावर गंभीर मारहाण झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला। सांगोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। पोलिसांनी अतुल कुंभार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वडिलांचे एवढे कर्ज केले आहे त्या नावावरील 4 एकर शेत जमीन विक्रीला काढली असून लग्न करा म्हणत नाही करत तसं असताना त्यामुळे मी त्यांचा खून केला असे त्यांनी ग्वाही दिली। आई मला एवढा वेळ माफ कर असे सांगितल्याची फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आली असून मुलानेच वडिलांना लोखंडी पाईपने मारहाण करून ठार मारल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी मुलावरती गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।